सरू काही कळत नाहीये. सुषमाला मी निक्षून सांगितलं होतं की तुझं बाळणपण होईपर्यंत गावात यायचं नाही. समजावलं होतं मी वहिनीला, पण ते ऐकतील तर ना. नवरा बायकोंच्या मध्ये तिसऱ्यानी बोलू नये एवढंही कळत नाही. सरू, तुझ्या भल्यासाठी मी तुला सुषमाकडे ठेवलं होतं. मग स्वतःचा शहाणपणा दाखवण्याची काय गरज होती? झाली, रडायला सुरुवात झाली. हो, आवडतं ना मला रडायला. तर नवरा मला समजून घेत नाहीये, त्याचं काही नाही. सरू, मी ताट कण्याची आणि कमकी नसते ना तर या गावात काय जगाच्या पाठीवर कुठंच राहू शकले नसते. तुम्हाला नाही माहिती, निकाऱ्याची वाट आहे माझी. मी आजपर्यंत कधी बोलले नाहीये. मला माहित नाहीये का? स्मगलरची बायको म्हणतात सगळे. स्मगलरची बायको म्हणून शब्दांच्या डागण्या दिल्यावर काय वाटतं ना माझं मला माहित. पत्रात 3 मुलं आहेत, त्यांच्यासाठी मर मरायचं. त्याची 4थी जबाबदारी. गावातल्या लोकांना घाबरत नाहीये मी, बोलणारे बोलणारच. पण प्रत्येक पावलावर संघर्ष आहे. मुलांचं शिक्षण, संगोपन सगळं आहे. बापाला बघायला मुलांचा जीव कासावीस झाल्यावर काय उत्तर देऊ मी? गरोदरपणात माझा नवरा माझ्या जवळ असायला हवा एवढी अपेक्षा करायची नाही मी. संसार माझ्या एकटीच आहे, मलाही नवऱ्याचा आधार हवाय. पैसे दिले की संपली तुमची जबाबदारी. मुद्दा हा आहे की या गावात का नाही राहायचं? का नाही राहायचं? मी आणि तुमच्या मुलांनी दुसऱ्या गावात खाली मान घालून किती दिवस लपून राहायचं? आम्हाला मान सन्मान मिळवून देणं, आमचं संरक्षण करणं हे तुमचं कर्तव्य आहे ना. आम्हाला मान खाली घालायला लागेल अशी कामं करताच कशाला? आणि वर माझ्यावरच चिडताय. नाना, आता गोदाचा काही त्रास? काही काळजी करू नकोस, ती आता काहीच त्रास देणार नाही. नाना, ती गोदा घाबरू नकोस, गोदा आता काहीही करू शकणार नाही. या मंतरलेल्या वास्तूत येण्याची तिच्यात शक्ती नाही. एक पाऊल पुढे चल. ऐक माझं, एक पाऊल पुढे ये. बघितलंस, जोपर्यंत हे तावीज तुझ्या गळ्यात आहे आणि दारावरती हे मंतरलेलं यंत्र आहे, तोपर्यंत कोणतीही वाईट शक्ती तुझं काहीही नुकसान करू शकणार नाही.
माझ्या समोर बसलाय पण चित्त थाऱ्यावर नाहीये तुमचं. खरंय, पोलिसांचा ससेमिरा असतोच ना माझ्या मागे. लगेच जाणार? एकाच ठिकाणी खूप दिवस नाही थांबता येत मला. आपलं 4थं बाळ जन्माला येणार आहे. गावभर चर्चा सुरू झाली असणार. अजून गावचीच पडलीये. मी या सगळ्या दिव्याला तोंड द्यायला तयार आहे. फक्त तुमची सोबत हवी आहे. सहू 4 मुलं मोठी करायची म्हणजे पैसा पाहिजे ना. पण मला तुमची साथ हवी आहे. सगळं आहे हो आपल्याकडे. आपल्या संसारात अडचण आहे ती फक्त तुमच्या स्मगलिंगच्या व्यवसायाची. तुम्ही आडल्या नडल्यांना मदत करता. गावातल्या देवाला पण देणगी दिलीत. पण तुमची ओळख काय? स्मगलर म्हणूनच ना. आता स्मगलरची मुलं अशी आपल्या मुलांना ओळख द्यायची. गावात नोटीस पण लागली आहे. मी आणि मुलं कशी जगू? मी हात जोडते हो. हा व्यवसाय बंद करा. आपण दुसरा कुठला तरी छोटा मोठा व्यवसाय सुरू करूया ना. दोघं मिळून मेहनत करू. हवं तर एक वेळ जीव, पण मुलांना ताठ मानेनं जगता येईल असं काहीतरी करू. ऐकाल ना माझं? दादा कुठे जातोय आपण? अरे कुठे घेऊन चाललायस मला? तुला ताईत घालायला सांगितला होता, का घातला नाहीस? हे बघ, मी तुला अक्कल पाजळू नकोस. काही गोष्टी कराव्या लागतात. संरक्षण कवच आहे ते. संरक्षण कोणापासून?